आजच्या प्रयोगाचे नाव आहे XY अक्षावरील जिओबोर्ड अर्थात XY ॲक्सेस कोऑर्डिनेट जिओबोर्ड। याचा उद्दिष्ट म्हणजे XY अक्षावरील जिओबोर्ड वापरून आपण बिंदूचे स्थान कुठे आहे हे समजणे। नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश। तर जाणून घेऊया या प्रयोगाविषयी आणखी काही माहिती। XY अक्ष जिओबोर्ड हा एक शैक्षणिक बोर्ड आहे। त्याचा वापर करून आपण वेगवेगळे कोऑर्डिनेट्स एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर कुठे आहे ते समजून घेऊ शकतो। आता जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य। ते म्हणजे एक बोर्ड, दुसरे खिळे आणि काही रबर बँड। चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण बोर्ड घेऊया। यावर तुम्ही बघू शकता आडवी लाईन आहे ती आहे आपली एक्स ॲक्सिस आणि जी उभी लाईन आहे ती आहे वाय ॲक्सिस। जर यावर आपल्याला कोणतेही बिंदू दर्शवायचे असेल, सपोज याच्यावर काही खिळे लावून ठेवले आहे आपण, उभे सुद्धा आणि आडवे सुद्धा। जेव्हा आपण इथे एखादा बिंदू दर्शवतो, या पॉइंटवर हा खिळा लावला असता तर याचे कोऑर्डिनेट्स होतात एक्स अक्षावरील होतो 4 आणि वाय अक्षावरील सुद्धा होतो 4। तर आपण याला रबर बँड लावून दर्शवूया। या प्रकारे तुम्ही बघू शकता इथेही आहे 4थ्या नंबरवर 4 नंबर, म्हणजे याचा एक्स ची व्हॅल्यू होते याची 4 आणि वाय ची होते ती सुद्धा होते आपली 4। तसंच अजून एखादा आपण पॉइंट घेऊ। आपण हा पॉइंट सिलेक्ट केला। आता आपण याला रबर बँड लावून हे करूया। हे या बिंदूचं स्थान आहे। एक्स ॲक्सिस पासून जी 6 हा बिंदू आहे 6 आणि वाय चा बिंदू आहे 6। तर दोघेही कोऑर्डिनेट्स आपले आहे 6 6, म्हणजे x = 6 आणि y = 6। तसंच आपण बघितलं असेल, जेव्हा आपण काही ग्राफ वगैरे काढतो तेव्हा सुद्धा आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करतो। ते सुद्धा याचा उपयोग होतो ग्राफ काढण्यासाठी। तर त्याच्यावर आपण वेगवेगळे बिंदू दर्शवतो, काहीसे याच पद्धतीने, काही मागे काही पुढे, या पद्धतीने। पण आपल्याला काही याच्यामध्ये सरळ लाईन पाहिजे असते, तर आपण काय करतो, हे 3 बिंदू असे जोडून टाकतो, तर आपल्याला एक सरळ लाईन मिळते ग्राफ मध्ये। तर या प्रकारे हे बोर्ड आपल्याला वापरायचं। यातून आपण काय शिकलो? यातून आपण शिकलो की एक्स आणि वाय अक्षाची रचना कशी असते। एक्स हा असतो आपली आडवी लाईन आणि वाय असते उभी लाईन। दुसरं, बिंदूचे स्थान कसे ठरवायचे ते पण आपण यामधून शिकलो। आता जाणून घेऊया याचे उपयोग। याचा पहिला उपयोग म्हणजे समन्वय भूमिती शिकवण्यासाठी उपयुक्त आहे। दुसरा, शालेय शिक्षणासाठी। या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता।